नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं करतो मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की पिंपरी चिंचवड बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट होती का पिंपरी चिंचवडचे मेरिट बद्दल व्हिडिओ बनवा, आणि आता आपण पिंपरी चिंचवडच्या संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी हे आलेला आहे. ओके, महत्वाचा एक अपडेट पिंपरी चिंचवडचे आपण घेऊन आलोय का पिंपरी चिंचवडला कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क आहेत आणि कशा प्रकारे एकाच जागेत किती विद्यार्थी घेतले, किती जागेच्या तुलनेत कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी घेतलेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का पिंपरी चिंचवडचं कट ऑफ फायनल किती जाऊ शकतो, त्याचं आणि का, त्याचं कारण काय, ते सगळं आपण या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. 1 मिनिट, पिंपरी चिंचवडची जाहिरात मी ओपन करतो फक्त 1 मिनिट. तोपर्यंत नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी सगळ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण का तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट रोजच्या रोज या ठिकाणी आपली मिळत जाते. आता याच्यानंतर लगेच आपला पुढचा भाग येऊन जाईल. लक्षात, पुढचा भाग टोटल लगेच आपला याच्यानंतर येऊन जाईल. हा, चला जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो. एकूण टोटल जागा होत्या 216 मित्रांनो. 30,060 आणि ऑर्फनचे 8 असे 3068 उमेदवार मैदानात होते आहेत मित्रांनो. ओबीसीचं मेरिट मित्रांनो जास्त लागू शकतं. त्याचं कारण काय, कशामुळे ओबीसीचं मेरिट जास्त लागू शकतं, कारण त्या ठिकाणी ओबीसीच्या टोटल जागा किती होत्या विद्यार्थी मित्रांनो, ते आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ओबीसीच्या जर टोटल जागांचा विचार केला तर 61 जागा होत्या, म्हणजे 610 मुलं घेणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. पण त्या ठिकाणी 923 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलेले मित्रांनो, आणि 119 जागा टोटल सगळ्या मिळून खुल्यांच्या होता. त्या ठिकाणी 119 विद्यार्थी घेणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी 1600 प्लस विद्यार्थी, 1190 त्या ठिकाणी 1600 विद्यार्थी घेतलेले. तर जास्त उशीर न करता आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पूर्वी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन माहिती नवीन अपडेट तुम्हाला लगेच अप टू डेट मिळत जाईल. ओके, ठीक आहे, चलो. ओके, पहा या ठिकाणी दिसते आपल्याला समोर पिंपरी चिंचवड मध्ये यादी. ओके, पिंपरी चिंचवडची ही यादी आपल्या समोर आहे, दिसते. पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड, पोलीस प्रेमलोक पार्क पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड, पोलीस शिपाई 2021 लेखी परीक्षा पाठवणारे उमेदवार तात्पुरती यादी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वगैरे वगैरे ते ठीक आहे, त्याचा काही विषय नाही. चला, मी जे महत्वाच्या मुद्द्यावरती येतो, डायरेक्ट जो मेन महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती येतो. 1 मिनिट, मुख्य मुद्द्यावरती येतो. हा, घ्या बघा. सामाजिक समांतर आरक्षण न्याय 1:10 या प्रमाणात त्यांनी काय सांगितलं, 1:10. ऍक्च्युअली इथं सांगताय ते 1:10 प्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी असं सांगताय. मात्र ते काय करतायत, थोडंफार शेवटच्या मार्कावरले विद्यार्थी बरेच असल्यामुळे 1-2 मार्कांनी खाली ते येऊन त्या विद्यार्थ्यांना संधी त्या ठिकाणी देण्याचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा जर विचार केला तर ओपनला या ठिकाणी टोटली विद्यार्थी घेतलेले 1632 विद्यार्थी या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे घेतलेले मित्रांनो. लक्षात ठेवा, ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफचा विचार करायचा झाला तर ओपनचा कॅटेगरीचा कट ऑफ वगैरे त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफच्या संदर्भात आपण या ठिकाणी फर्स्ट टाइम बोलतोय मित्रांनो. टोटल पहा, तत्पूर्वी पहिले हे लक्षात ठेवा का ओपनचे कॅटेगरीचे जे मुलं आहेत, ओपन कॅटेगरीचे 119 जागा होत्या, त्याच्यापैकी 1632 मुलं ओपन कॅटेगरीचे घेतलेले मित्रांनो. एससी कॅटेगरीचे जे विद्यार्थी ते 60 विद्यार्थी घेतलेले मित्रांनो. एनटीबी कॅटेगरीचे जे विद्यार्थी एनटीबी कॅटेगरीचे 107 विद्यार्थी घेतलेले मित्रांनो. एसबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्रांनो ते 96 घेतलेले आहेत. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी मित्रांनो 923 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्रांनो ते 242 घेतलेले आहेत. आणि ऑर्फन जे आहे मित्रांनो त्याचे विद्यार्थी 8 घेतलेले आहेत. असे टोटल 3068 विद्यार्थी या ठिकाणी 214 जागांसाठी 216 जागा आहे, आणि त्यासाठी 3068 विद्यार्थी घेतलेले आहेत. म्हणजे घ्यायला पाहिजे होते 2160, म्हणजे फार तर 2200 किंवा 2300, लय झालं तर 2500 पर्यंत मुलं घ्यायला पाहिजे होते. तर ते 3068 म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला मुलं जास्त गेलेले ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. आता जर तसं विचार केला तर बघा, पिंपरी चिंचवडचं जे आहे, पिंपरी चिंचवड जर ईडब्ल्यूएस चा जर विचार केला तर ईडब्ल्यूएस ला पिंपरी चिंचवड टोटल सगळ्यात 14 जागा होत्या फक्त. टोटल ऑल कॅटेगरी बोलतोय मी, तर म्हणजे 140 ऑल घ्यायला पाहिजे होती. म्हणजे खुल्याला जर ईडब्ल्यूएस ला 6 जागा आहे टोटल, तर 60च मुलं घ्यायला पाहिजे. मात्र या ठिकाणी ज्या ठिकाणी 140 मुलं घ्यायचे त्या ठिकाणी 242 मुलं घेतलेले आहेत. ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसीला ओव्हरऑल टोटल ज्या जागा होत्या इतर मागासवर्गाला सगळं टोटल ओव्हरऑल ज्या जागा आहेत इतर माग, मग त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 19 मुलांना, महिलांना 18 आहे, खेळाडूला 3, अशा टोटल 1 जागा होत्या
त्या टोटल जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो 61 जागा होत्या. 61 गुणिले 10 म्हणजे 610 मुलं घेणे या ठिकाणी अपेक्षित होतं. मात्र या ठिकाणी 923 विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत. ओपनच्या जागांचा विचार केला तर 119 ओव्हरऑल जागा होत्या म्हणजे 1190 म्हणजे 1200 किंवा 1300 मुलं या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी मित्रांनो 1600 प्लस मुलं 32 मुलं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. हे कशामुळे झालं मित्रांनो? हे झालं कशामुळे काही हे कशामुळे झालं का या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी जे हे होतं काय म्हणतात म्हणजे शेवटच्या मार्कावरील जे विद्यार्थी ते विद्यार्थ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यावी लागते. त्याच्यामुळे एकाच 10 प्रमाणातच घेतात. मात्र शेवटच्या मार्कावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या मार्कावर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना काय करत होतं त्या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी ही द्यावी लागते शेवटच्या मार्कावर विद्यार्थी असल्यामुळे. हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे ते मार्क काय झाले मित्रांनो आपले बऱ्यापैकी मार्क या ठिकाणी कमी आलेले आहेत. ओके सॉरी जास्त आहे. मग आता मेरिटचा जर एक अंदाज केला त्या ठिकाणी त्याचं कारण आहे मेरिटचा फटका कसा बसू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला दिसत असेल का या ठिकाणी यादी आहे तुमच्या समोर सगळी यादी इथं तुम्ही पाहू शकता 47 47 45 45 45 43 47 48 50 असे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या समोर या ठिकाणी यादी तुम्हाला दिसते. 43 मार्क 45. आता तुम्हाला जर खरंच विचार करायचा झालं तर ओबीसीचा ओपनचा कट ऑफ मला वाटतं 41चा काहीतरी ओपनचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ओपनचा. त्याच्यानंतर ओबीसीचा 36 का काहीतरी कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे जर विचार करणार असाल तर 900 म्हणजे 1600 पर्यंत विद्यार्थ्यांची जर तुलना केली आपण 1600 पर्यंत. आता बघा 41 वरती एवढं का विद्यार्थी 1600 घ्यायचे व्हायले कारण की 41 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप प्रमाणामध्ये होती आणि 41 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी काय झाले मित्रांनो मेरिट हे जास्त गेलेलं आहे म्हणजे मुलं जास्त घेतलेले आहे. लक्षामध्ये मेरिट ऍक्च्युअली तसं खाली आलेले आहे. लक्षामध्ये मेरिट हे खाली आलेले आहे मात्र मुलं त्या ठिकाणी काय झाले त्यांनी जास्त मुलं घेतली. ठीक आहे आपल्याला याच्याशी काही हे नाही किती मुलं घेतले काय आपण फायनल कट ऑफ कडे आता या ठिकाणी जातोय. आता फायनल कट ऑफच्या दृष्टीने जर बोलायचं झालं ओके हा ओके फायनल कट ऑफ ओके फायनल कट ऑफ पिंपरी चिंचवड. येस मित्रांनो 3068 मुले या ठिकाणी स्पर्धेत आहेत. आता प्रश्न असा आहे पिंपरी चिंचवड ओके ज्या दिवशी पिंपरीचा पेपर असणार आहे त्या दिवशी पुणे ग्रामीणचा पेपर असणार आहे. एक मोठा जिल्हा म्हणजे पुणे ग्रामीण आणि त्याच दिवशी पुणे शहरचा पण पेपर त्या ठिकाणी असणार आहे बरोबर. हे दोन आणि याच्यामधून राहणार तो म्हणजे पिंपरी चिंचवड. हे नीट लक्षात ठेवा याच्यामधून राहणार तो म्हणजे पिंपरी चिंचवड. हे आधी गणित जे लक्षात घ्या. जर आता ह्या पिंपरी चिंचवडला ज्यांचा फॉर्म आहे त्यांचे फॉर्म पुणे शहरला आहे पुणे ग्रामीणला पण आहेत. म्हणजे याच्यातले जे विद्यार्थी टॉपचे का ज्याला इथं पण त्याला 45 मार्क आहे इथं पण त्याला 45 मार्क आहे इथं पण 45 मार्क आहे तो विद्यार्थी या ठिकाणी कटलेला नाही मित्रांनो. तो एकाच ठिकाणी पेपर देणार आहे. मग सपोज असं समजा की तो ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी मग त्या ठिकाणी तो असा विचार करेल का पिंपरीला ओबीसीला मुलं जास्त आलेले आहेत मुलं जास्त घेतलेले आहेत आणि त्यानुसार तो काय करणार आहे पुणे ग्रामीण पुणे शहरला जागा पण जास्त आहे ह्या पिंपरीच्या तुलनेत मग तो त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा त्या ठिकाणी जाऊ शकतो पेपर द्यायला दुसऱ्या गोष्टी लक्षामध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचं सर्वात महत्वाचं म्हणजे की जर फायनल लक्षामध्ये फायनलचा जर विचार करायचा तर ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस एससी एसटी ओके हे काय मेल आणि फिमेल ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस एससी एसटी याच्यानंतर एमटीसी फीजीए वगैरे ते मग त्यांचा प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा अदर असेल लक्षामध्ये एनटीसी असेल फीजीए असेल प्रकल्प ओके. पहा मित्रांनो ओपन मेलच्या जर कट ऑफचा त्या ठिकाणी जर विचार करायचा तर ओपनला म्हणजे 45 म्हणजे 43 42 आणि 41 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जेवढ्या जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे ओपनचं कट ऑफचा जर त्या ठिकाणी आपण विचार करायचा जर मनात जर धरलं का आपल्याला ओपनच्या कट ऑफचा विचार करायचा तर एक मिनिट मी तुम्हाला या ठिकाणी लगेच दाखवतो की नॉन मेल ओपन ओके ठीक आहे. हा पहा या ठिकाणी आपल्याला लगेच समजेल. हा 1632 ओके की तो किती 1632 व एक्स मॅन म्हणजे ओपन म्हणजे हे मेरिट कमी काय दाखवले काही एक्स मॅनचं मेरिट आहे लक्षामध्ये का जे ओपन कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत ओपन या काही दिसतं ओपन मध्ये टाकले त्यांना आणि त्या ठिकाणी जे मार्क आहेत ते फार कमी मार्कावाले सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये काही विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले आहेत. सपोज आता तुम्ही म्हणाल ओपन पोलीस बॉय बघा 34 वरती पण त्या ठिकाणी ओपन मध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस वाला 35 वाला ओपन मध्ये गेलेला आहे त्या ठिकाणी जर तसं विचार केला तर फिमेल ईडब्ल्यूएस नॉन फिमेल ईडब्ल्यूएस 35 लक्षामध्ये
आता इथं या ठिकाणी ओपन नाव दिसतंय, 1632 ओपन दिसतंय, मात्र ईडब्ल्यूएस वाल्याचं होतो त्याच्या ओपन मध्ये गेलेलं लक्षात ठेवा. लक्षामध्ये म्हणजे सगळे ओपन याच्या टाकलेले त्यांनी, कळलं का? अशा पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांची काय केलेली संख्या घेतलेली, म्हणजे हे ओपन मध्ये म्हणजे मेरिट कमी प्रमाणात लागलं, खूप कमी फक्त काहीच कॅटेगरीचं मेरिट असं आहे की त्या ठिकाणी ते मेरिट जास्त प्रमाणामध्ये तिथलं मेरिट काय झाले गेलेलं आहे. तर आता एकंदरीत तिथला विचार ह्या मेरिटचा करू नका, कारण हे मेरिट वरती आपल्याला अंदाज पाहिजे तेवढा परफेक्ट अंदाज बसणार नाही किंवा येणार नाही. तर आपण आता डायरेक्टली फायनल याच्यावरती आपण चर्चा करूया. फायनल मेरिट कसं लागेल किंवा फायनल मेरिट कशा प्रकारे असेल याच्यावरती आपण आता चर्चा करूया. जर मेलचा विचार केला आणि फिमेलचा विचार जर केला तर ओपन कॅटेगरी आणि एसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी जर विचार केला मित्रांनो 40+ मार्क बरोबर, म्हणजे तुम्हाला दुसरी गोष्ट हे गणित लक्षात ठेवा, जर 3068 मुलांनी या ठिकाणी पिंपरीला पेपर दिला तरच ते मेरिट राहू शकतं. मात्र पिंपरीचं मेरिट आणि पुणे ग्रामीण आणि पुणे शहरच्या मेरिट मध्ये तफावत राहू शकते, लक्षात ठेवा. पिंपरी चिंचवड हा पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पेक्षा काही विद्यार्थ्यांसाठी तो बेटर पण ठरू शकतो पिंपरी चिंचवड, लक्षात ठेवा. पिंपरीचं ओपनचं मेरिट आहे मित्रांनो, हे तुम्ही 129 ते 130 मार्क जर मिळवले तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये. ओबीसीचं काय झालं, ओबीसीच्या मुलांची संख्या जागेच्या तुलनेत फार आहे, त्याच्यामुळे आणि बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी पिंपरीला क्वालिफाय झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ते ठिकाणी पिंपरीला क्वालिफाय झाले असल्यामुळे पिंपरीला ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 126 ते 129 या दरम्यान मार्क असले तरी पिंपरीला तो सेफ राहणार. याचं कारण सांगतो, कारण काही या ठिकाणी काही विद्यार्थी जाणार आहेत, काही विद्यार्थी जाणार नाहीत. जर 3068 विद्यार्थी आले तर ते मेरिट तसं राहील, आणि जर ते विद्यार्थ्यांमध्ये बदल जर झाला तर मग मेरिट मध्ये अजूनही बदल त्या ठिकाणी काय होतो, होऊ शकतो. ईडब्ल्यूएस जर विचार केला तर ईडब्ल्यूएस 125+ मेरिट राहील, लक्षात ठेवा. ईडब्ल्यूएस एससी एसटीचे जे विद्यार्थी 123 125, ओके, प्लस मायनस याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये +1 +2 आणि -1 -2 होऊ शकतं. लक्षामध्ये एवढं परफेक्ट काय ते मी सांगायला काय मी काय सगळं या देण्या पाहिजे त्याच्यामुळे परफेक्ट, पण ह्या अंदाजे त्या ठिकाणी राहू शकतो. ओपन एनटीसीचं जे कॅटेगरीचं कट ऑफ आहे, एनटीसीच्या कॅटेगरीचं 128+ राहू शकतो, कारण का ओपन कॅटेगरी आणि एनटीसी कॅटेगरी असेल किंवा फीजीए कॅटेगरी असेल, ही जी कॅटेगरी आहे या ओपनच्या थोडस मागोमाग राहतात, लक्षामध्ये 1 मार्काने मागं पुढे होऊ शकतं. प्रकल्पग्रस्ताचं आता तिथलं फायनल कट ऑफ आय थिंक मला वाटतं माहित नाही, पण प्रकल्पग्रस्ताचं किती त्याच्यानुसार जर 36 असावं का 35-36 असावं त्याच्यानुसार जर विचार केला तर प्रकल्पग्रस्त सुद्धा त्या ठिकाणी 100 आणि 123 प्लसला सेफ झोन, एवढे पण नाही लागायचे प्रकल्प पण राहील सेफ झोन मध्ये. ओपनचा विचार केला तर ओपनच्या मुलींचा जर विचार केला, ओपनच्या मुलींचा विचार कराल तुम्ही तर ओपनची मुलगी या ठिकाणी 118 वरती पण सेफ राहू शकते, ओबीसी 115 वरती पण सेफ राहू शकते, ईडब्ल्यूसी 115 ते आणि 113 या दरम्यान पण सेफ मध्ये राहू शकते. एससी एसटी ची मुलगी 110+ पण त्या ठिकाणी सेफ राहील, एनटीसी ची मुलगी 115+ सेफ राहील, फीजीए सुद्धा 115+ त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडला सेफ राहील, लक्षात ठेवा. आता हे मेरिट मी सांगितले मित्रांनो, परंतु मी आतापर्यंत जेवढे मेरिट सांगितले त्या मेरिटचा मला काहीसा अंदाज आला होता, या मेरिटचा मला पण असा परफेक्ट अंदाज आला, कारण ते कट ऑफचा जो चार्ट आहे तो चार्ट माझ्याकडे नसल्यामुळे मला पाहिजे तेवढं परफेक्ट देता आलं. जर तो चार्ट आपल्याकडे असेल तर तो चार्ट आपल्याला भेटला तर त्या चार्टनुसार आपल्याला एकदम व्यवस्थित मेरिट लावतात. या ठिकाणी ओपनच्या कॅटेगरीमध्ये जवळजवळ बरेच विद्यार्थी टाकलेले आहेत लक्षामध्ये. मात्र या ठिकाणी मी बोललो थंबनेल टाकलं होतं ओबीसी मध्ये या ठिकाणी चांगली स्पर्धा राहील, लक्षात ठेवा. ओबीसी या कॅटेगरीमध्ये पिंपरी चिंचवडला चांगलीच स्पर्धा राहील, म्हणजे ओबीसी त्या कॅन्डिडेटला जरी उतरायचं असेल 61 टोटल जागा आहेत आणि आय थिंक मला वाटतं जनरलच्या फक्त ओबीसी खोल्याच्या जागा आहेत मित्रांनो, ओबीसी इमावल 19 जागा आहेत. ह्या 19 जागेसाठी लढणारे जे उमेदवार आहेत मित्रांनो यांना बाकी लेखीला इकडे किती असतो तुम्हाला लेखीला या ठिकाणी 85+ मार्कच घेणं गरजेचं असणार, 82-85 असे मार्क घेणं काय टाकणार आहे या ठिकाणी तुम्हाला गरजेचं असणार, लक्षात ठेवा. कोणत्या विद्यार्थ्यांना, इतर विद्यार्थ्यांना लक्षामध्ये जे का हे होते त्यांना लक्षामध्ये. त्याच्यामुळं हा एक घटक तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरू शकतो, लक्षात ठेवा. हा घटक पिंपरी चिंचवड हा घटक सुद्धा तुम्हाला एक फार फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. कारण का 216 जागा आहेत, ज्याप्रमाणे पाठीमागच्या वर्षी नायगावला 2-13 जागा होत्या, काहीतरी 1200-1300 आय थिंक, आणि नवी मुंबईला काही 50 जागा होत्या, 50-60 काहीतरी जागा होत्या सगळ्या. तरी त्या ठिकाणी मुलांनी रिस्क घेऊन मेरिट कमी लागून त्या ठिकाणी मुलांचं काय झालं मित्रांनो काम हे झालेलं होतं लक्षामध्ये. त्याच्यामुळे इथं पण तसं होऊ शकतं. ओके, तर पुढील पण आपण याद्या सगळ्या आपल्या याद्या या ठिकाणी येणार आहेत थोड्याच वेळात, सगळ्या याद्या आपण पब्लिश करणार पुढील पण. तर जे नवीन विद्यार्थी त्यांनी प्रथमतः आपला हा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर लक्षामध्ये, याच्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअपला SMS करायचे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट माहिती रोजच्या रोज व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल. आणि
त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता मी सांगितलेले जे मेरिट आहे हा एक अंदाज होता, लक्षात ठेवा. हे जे मेरिट सांगितले हा अंदाज होता. आता याच्यामध्ये पेपर हे एका दिवशी होणार असल्यामुळे गंमत अशी होणार आहे का मुलं किती येतात आणि लक्षामध्ये मुलं किती येतात किंवा हजर किती राहतात पेपरला प्रत्यक्षात त्याच्यावरती तुमचं मेरिट डिपेंड राहील. पहिलं म्हणजे मुलांची हजेरी, पहिलं म्हणजे राहण्या डिपेंड ते म्हणजे मुलांची हजेरी, आणि दुसरं डिपेंड राहील ते म्हणजे पेपरची पातळी, पेपर पातळी आणि लक्षामध्ये ह्या दोन गोष्टींवरती डिपेंड असणार तुमचं मेरिट किती लागेल किंवा किती कमी होईल किंवा किती जास्त होईल हे याच्यावरती डिपेंड असणार. पण एक लक्षात ठेवा 130, 128, 129, 127 हे जे मार्क जर तुम्ही तिथं टोटल केली, कारण का ग्राउंडला मार्क भरपूर आहे आणि पिंपरीचा पेपर जो आहे, पिंपरी चिंचवडचा पेपर हा जेमतेम पेपर असणार, लक्षामध्ये एवढंच जर केलं तर तुम्ही एकदम सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी राहू शकता. हे आपल्याला या व्हिडिओच्या आजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चालते मित्रांनो, भेटणार आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची रजा घेतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स, नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पिंपरी चिंचवडची तयारी करत असाल, पिंपरी चिंचवडची जर आपण तयारी करत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी पिंपरी चिंचवडला बरेच म्हणजे हे आहे या ठिकाणी पुस्तकं वगैरे असेल, ठाणे जिल्हा विशेषांक असेल, पिंपरी चिंचवड जिल्हा विशेषांक असेल, अशा अनेक पुस्तकं या ठिकाणी सरांचे आहेत. हा ठाणे जिल्हा विशेषांक, ठाण्याचा पण पेपर आहे, तुम्ही ते पण घेऊ शकता. त्याच्यानंतर पिंपरीची तयारी करत असाल, पिंपरीचा पेपर द्यायचा जर निश्चित असेल, पिंपरी असो, पुणे असो, पुणे ग्रामीण असो, पुणे पिंपरी चिंचवड जिल्हा विशेषांक, पुणे शहर व पिंपरी चिंचवड यांची सविस्तर माहिती एमपीएससी तलाठी वनरक्षक लिपी ग्रामसेवक सर्वांसाठी महत्वपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराची सविस्तर माहिती असणारे पुस्तक आहे स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन पिंपरी चिंचवड रंगीत नकाशा वाचन व विश्लेषण समाविष्ट स्मार्ट बुक. हे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचा संपूर्ण याच्यामध्ये माहिती असणार. त्याचबरोबर पीवायक्यू प्रश्न आणि सर्व प्रश्नांचा समावेश. त्याच्यानंतर डेली चालू घडामोडी अपडेट, डेली सर्व प्रश्न संच, जॉब अलर्ट, स्पर्धा परीक्षा न्यूज सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ह्या पुस्तकात बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रमुख स्थाने असतील, प्रमुख उद्योग असतील, प्रमुख रस्ते, प्रमुख लोहमार्ग, प्रमुख ठिकाणे, प्रमुख जलरूपे, म्हणजे पिंपरी चिंचवड म्हणजे पुणे शहरातलं पूर्ण, मग ते पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर. आणि लक्षामध्ये याच्यासाठी खूप महत्वाचं आहे भारतीय प्रकाशन पुणे, अतिशय महत्वाचं असणार आहे पुस्तक मित्रांनो. 2023 वर्षभरातील सगळं अपडेटेड असणार. सिद्धेश्वर आडमेसरांचं भारतीय प्रकाशन पुस्तक, हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. चालते मित्रांनो, पुन्हा एकदा आपण नवीन काय अपडेट आले तरी नक्कीच घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी तुमच्या आता रजा घेतो. पिंपरी चिंचवडचं जे मेरिट आहे मित्रांनो, हे मी माझ्या पद्धतीने एक अंदाजित इस्टिमेटेड तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यात बदल होऊ शकतो हे लक्षात ठेवा. ओके, वेळेनुसार, पेपरनुसार, विद्यार्थ्यांच्या हजेरीनुसार त्याच्यामध्ये 2-2, 4-4 मार्काचा प्लस मायनस मध्ये बदल होऊ शकतो. मात्र त्या दरम्यानच मेरिट मागे पुढे राहू शकतो. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.